आम्ही आमची तिजोरी उघडी करून ठेवली होती शिवसेनेसाठी, मात्र यांनी चिंधी चोरासारखी आमचे नगरसेवक पळवले, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी टीका केली होती। वर्ष होतं 2017। महापालिकेमध्ये एक पेच प्रसंग तयार झाला होता आणि शिवसेनेला नगरसेवक कदाचित कमी पडले असते बहुसंख्येसाठी, आणि त्यावेळी मनसेने एक प्रकारे हा टाळीचा हात पुढे केला होता। शिवसेनेने ती टाळीला टाळी तर दिली नाहीच, पण मनसेचे नगरसेवक फोडले होते, स्वतःकडे घेतले होते, आणि त्यावेळी संदीप देशपांडेंनी ही बोसरी टीका केली होती की आम्ही सगळेच्या सगळे नगरसेवक पाठिंबा बिनशर्त द्यायला तयार होतो। बिनशर्त तेव्हा सुद्धा बिनशर्त होता, मात्र तुम्हाला चोरी करायची होती अशा आशयाची टीका केली होती। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरती हा आपला खास कार्यक्रम चर्चा तर होणारच। मगाचा किस्सा सांगायचं कारण असं की उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी टाळी देऊ केली होती। तसं तर दोनदा तीनदा अशा प्रकारे टाळी देण्याचा प्रयत्न झाला। 2014ला, 2017ला महापालिका पेच प्रसंग, आणि 2019च्या आधी सुद्धा निवडणुकीला काही दिवस असताना त्याच्या आधी सुद्धा अशा प्रकारे टाळी द्यायचा प्रयत्न झाला होता। आणि काही प्रमाणात जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला होता अजित पवारांचा, तेव्हा सुद्धा चर्चा सुरू झाली होती की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावं। ही टाळी आठवायचं कारण म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरेंनी ही काही टाळी स्वीकारली नाही, राज ठाकरेंना टाळी दिली नाही, आणि आता पुन्हा त्याचं आठवण याचं कारण म्हणजे या निवडणुकीचा जेव्हा की चौथा टप्पा संपलेला आहे, मुंबईचा टप्पा बाकी आहे, पंतप्रधान मोदी अशी भाषा महाराष्ट्रात करतात की काँग्रेसमध्ये शरद पवार निघालेले आहेत जायला आणि शिवसेना सुद्धा त्यांच्याबरोबर जाईल, तर त्याच्याऐवजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जूनच्या या निकालानंतर एनडीए मध्ये स्वाभिमानाने अगदी छाती फुलवून आमच्यामध्ये सामील व्हावं, शान से हमारे साथ आइए, अशा प्रकारचं आवाहन केलं। मोदींनी ही शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केलेली टाळी होती। त्याच्यातली राष्ट्रवादीने ती न स्वीकारणं अगदीच स्वाभाविक आहे, कारण शरद पवारांचा सगळा पायाच हा म्हणण्याचा आहे की मोदींना विरोध, हिंदुत्ववादाला आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध, त्यामुळे तो विरोध आहे, त्यामुळे टाळी स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही। स्वीकारली असती तर बातमी झाली असती, उद्धव ठाकरेंनी स्वीकारली असती तर बातमी झाली असती, पण ती एक्सेप्शनल ठरली नसती, कारण उद्धव ठाकरे तर नेहमीच होते भाजपसोबत, शिवसेना नेहमीच होती भाजपसोबत। मुख्यमंत्री पदाचा मातोश्रीच्या शयन कक्षामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शयन कक्षामध्ये घेतला गेलेला शब्द अमित शहांचा तो पाळला गेला नाही, म्हणून हे सगळं रामायण महाभारत घडलं, अन्यथा होतेच ते भाजपसोबत। आजही भाजपच्या हिंदुत्व धोरणांबद्दल काही मुद्दा नाहीये, शिवसेनेला दिलेलं आश्वासन पाळलं नाही ही त्यांची मुख्य वेदना आहे। सांगायचा मुद्दा होता तो असा की मोदींनी या निमित्तानं टाळी देऊ केली। टाळी हे केवळ एक शब्दप्रयोग म्हणून करायचा आहे, शेवटी ते एक प्रपोजल असतं, राज ठाकरेंनी दिलं काय किंवा मोदींनी दिलं काय। पण या दोन्ही टाळ्यांमधला समान धागा हा की राज ठाकरेंची टाळी तेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वीकारली नाही, आणि आता मोदींनी सुद्धा पुढे केलेला हा हात, देऊ केलेली ही टाळी, त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिलेला नाही। दैनिक सामना जे शिवसेनेचं मुखपत्र मानलं जातं आणि खासदार संजय राऊत त्याचे संपादक आहेत, कार्यकारी संपादक, त्यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केले की काही दरवाजा किलकिला करा, नाही तर खिडकी उघडा, मात्र आम्ही आता परत भाजपसोबत जाणार नाही। अर्थात ह्याच्यात जर तर आहेत, पण त्याकडे आपण कदाचित थोडंसं नंतर येऊ। पण आता एक मात्र नक्की की उद्धव ठाकरेंनी हे प्रपोजल स्वीकारलेलं नाहीये, टाळीसाठी हात पुढे केलेला नाहीये, आणि आपल्याला शोधायचे ते याचं कारण काय। उद्धव ठाकरे असं काहीही करण्याची शक्यता राज ठाकरेंसोबत जायची असेल किंवा भाजपच्या वतीत नंतर आहे, पण जर का राज ठाकरेंपासून, कारण मुळात एखाद्याचा सहकार्य नाकारण्यासाठी तुमचं स्वतःचं एक अस्तित्व असावं लागतं, ताकद असावी लागते, त्या ताकदीची जाणीव कधी कधी झाली उद्धव ठाकरेंना। यासाठी हे समजून घ्यावं लागेल उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कसं आहे। हे अगदी उघड चर्चा नेहमी राहिलेली की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जे महाबळेश्वर अधिवेशनानंतर काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष झाले, नंतर ते पक्षप्रमुख झाले, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीमधलंच त्यांचं नेतृत्व, अशी टीका त्यांना नेहमी सहन करावी लागली। त्यानंतर आलेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या नियोजनाने ती निवडून दाखवली होती, पण तेव्हा सुद्धा बाळासाहेब हयात होते। बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला, मग तो युती तुटल्यानंतरचा सुद्धा असेल, महापालिका निवडणुकांमधला सुद्धा असेल, इथे सुद्धा परफॉर्मन्स चांगला राहिला, आणि उद्धव ठाकरे या सावलीतून बाहेर आले, या आरोपातून बाहेर आले की आपलं नेतृत्व हे कुणाच्या तरी सावलीमधलं आहे। या दरम्यान राज ठाकरे यांच्या मनसेचं मात्र जो 2009 पासूनचा जोर होता तो तसा राहिला नाही, आणि याचा थोडासा आपण विषय घेतलेला आहे, तो यापूर्वीच्या सुद्धा एका मनसेच्या राज ठाकरेंवरच्या एका व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे, चर्चा तर होणारच मध्ये, तो तुम्ही बघू शकता।
आणि त्या दरम्यान राज ठाकरेंना मात्र डेस्परेशन म्हणजे मनसेला हे अगदी अपरिहार्य होतं की त्यांना एक आधार घेऊन अस्तित्व राखण्याची गरज होती आणि त्याच्यासाठीचा स्पेस होता एक भावनिक स्पेस, मराठी माणसाच्या मनातला भावनिक स्पेस की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं. आजही अनेकदा या अशा घोषणा मागण्या होत असतात, त्यांच्यातले दोन कोणी नातेवाईक, त्यांचे मामा आणि अनेक मंडळी प्रयत्न करत असतात. आता ते प्रयत्न होणार नाहीत, पण यापूर्वी ते मोठ्या प्रमाणात व्हायचे, लोकांना सुद्धा आशा होती. आणि याचा थेट मुद्दा करण्याचा प्रयत्न झाला आणि मनसेकडून जेव्हा जेव्हा या गोष्टी घडल्या तेव्हा शिवसेनेसोबत जाण्यासाठीची टाळी देण्याचा प्रयोग करण्यात आला. राज ठाकरेंनी तशा प्रकारे सूचक बोलायचं, शिवसेनेकडनं मात्र तसा प्रस्ताव तसा स्वीकारला गेला नाही. पण खरोखरच टाळी हा जो शब्द आहे तो मात्र 2017च्या महापालिका क्रायसिसच्या वेळी बघायला मिळाला आणि ती टाळी देऊ केली. उद्धव ठाकरेंनी ती स्वीकारली नाही. त्याचं कारण असे, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना लक्षात आलं होतं की आपण सक्षमपणे उभे राहू शकतो, आपल्या नेतृत्वाला मान्यता आहे. राज ठाकरेंना म्हणजे याबाबतीत शिवसेनेच्या नेतृत्व परंपरेला बघावं लागेल. हा एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण पक्ष आहे की जिकडे एकदा बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की माझा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे आहेत, उद्धव आहे त्याला सांभाळा वगैरे ते म्हणाले होते. त्यानंतर लोक ते स्वीकारून टाकतात. त्यानंतर डोक्यामध्ये त्यांच्या गोंधळ राहत नाही की राज ठाकरे की उद्धव ठाकरे. त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्याची टेस्ट नंतर उद्धव ठाकरेंच्या, मी मगाशी जसा उल्लेख केला तसा निवडणुकांमध्ये त्याचा कस लागला आणि हे सिद्ध झालं. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व एस्टॅब्लिश झालेलं आहे शिवसेनेमध्ये आणि म्हणूनच त्यांनी राज ठाकरेंना सहकार्य देणं घेणं, त्यांना देणं किंवा त्यांचं स्वतः घेणं हे टाळलेलं आहे. पण हे झाला निवडणुकीसाठीच्या गणिताचा भाग. पण या पलीकडे सुद्धा राज ठाकरेंची ते टाळी कधीच स्वीकारणार नव्हते. मी यापूर्वी सुद्धा फार आधी एका वेगळ्या विषयाच्या बाबतीत बोलत असताना मी असंही म्हणालो होतो की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं हे दिवा स्वप्न आहे, ते कोणत्याही ठाकरेंच्या समर्थकांनी बघू नये, तसं होणारच नाहीये. त्याचं साधं कारण म्हणजे जी मनसे थोडी उतरणीला लागली होती या मधल्या काळामध्ये आणि आज ती रिवाईव्ह व्हायचा प्रयत्न करते, तिला स्वतःच्या हाताने उद्धव ठाकरे कधीही आधार देणार नाही. ते राज ठाकरेच्या नावाच्या भावासाठी किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंसाठी हॉस्पिटलला जातील आणि उद्धव ठाकरेंना गाडीवरून मातोश्रीवरती घेऊन येतील, ज्याची दृश्य सुद्धा आपण बघितली आणि लोकांना लगेच वाटायला लागलं की आता भाऊ एकत्र येणार. उद्या अशाच प्रकारे उद्धव ठाकरे सुद्धा मदतीला जातील आणि राज ठाकरे सुद्धा मदतीला जातील. पण राजकारणातले राज ठाकरे अध्यक्ष मनसे यांना कधीही यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाणार नाहीत. कारण असं करून मनसेला स्वतःहून पाठबळ देणं, अशा प्रकारे आपल्या नेतृत्वाच्या समोर आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर आणखी एका ठाकरेंचा राजकीय उदय पर्याय म्हणून उभा करण्याची चूक कधीही उद्धव ठाकरे करणार नाही आणि म्हणूनच त्यांनी कधीही मनसेची टाळी स्वीकारली नाही. ही पार्श्वभूमी सगळं सांगायचं कारण म्हणजे त्यानंतर आपल्याला हे बघावं लागतं की आज तर पक्ष फुटलेला आहे. अधिकृत पक्ष आणि अधिकृत चिन्ह जे नेहमी ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल मानण्यात आलं होतं ते तर एकनाथ शिंदेंकडे. मग तरी सुद्धा उद्धव ठाकरे या कठीण काळामध्ये मोदी जर का दरवाजा किलकिला करतायत, इतका मनमुटाव झाल्यानंतर, इतक्या प्रमाणात संबंध तुटले गेल्यानंतर सुद्धा, इतक्या शिव्या शाप दिल्या गेल्यानंतर सुद्धा तरी सुद्धा दरवाजा किलकिला करत असतील तर किमान त्याच्या बाबतीत सावध प्रतिक्रिया द्यायला हरकत काय होती. पण उद्धव ठाकरे ती टाळतायत का? आणि इथे आपल्याला या निवडणुकीमध्ये मोदी, भाजप, एनडीए या सगळ्यांची जी अवस्था आहे त्याबद्दल त्या तिकडे यावं लागतं, जे फार वेगळ्या अर्थानं पुन्हा मनसेशी आपण जोडून घेणार आहोत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसातली बॉडी लँग्वेज जर का पाहिली तर त्यांना हे स्पष्टपणे कळू लागलेलं आहे की कदाचित सत्ता जरी आली ती येणार नाही असं सगळ्या इंडिया आघाडीला वाटतंय. पण समजा नाही आली तरी सुद्धा 300 पार, 370 पार, 400 या अवस्थेमध्ये एनडीए नाही. अनेक ठिकाणी जिंकून येतील, मात्र मताधिक्य घटलेलं असेल भाजपचं. एनडीएतल्या घटक पक्षांचं महत्त्व वाढलेलं असेल. इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचाही आकडा चांगला असणार आहे. काँग्रेसचा परफॉर्मन्स जो सगळ्यात लोवेस्ट राहिलेला या 2014-19 मधला तो वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष वाढणार आहे. भाजपची जी चढती भाजणी, तळपता सूर्याचा जो दुपार होती ती झालेली आहे. आता हा सूर्य किती आणखी पुढे जाणार आहे याच्या मर्यादा लक्षात आलेल्या आहेत. त्यासाठी जो एक फोर्स लागतो, एक नेतृत्व उभा राहण्याचा, त्याला जो एक काळ दिला जातो तो एक 10 वर्षांचा मोठा काळ मिळालेला आहे. ती स्पेस आता उरलेली नाहीये. इनफॅक्ट या मधल्या काळामध्ये ज्या काही प्रकारे भाजपपासून शिवसेना दूर झाली, कदाचित उद्धव ठाकरे असा विचार करत असतील की ती इष्टापत्ती ठरली आणि आपण आपोआपच बाजूला गेलो. अन्यथा जर का ते भाजप बरोबर राहिले असते, समजा जर का उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं तर कदाचित भाजपपासून दूर जाणं उद्धव ठाकरेंना अवघड गेलं असतं. ते आपोआप झालेलं आहे. मोदींची घटती लोकप्रियता,
भाजपसमोर असलेली आव्हानं, एनडीएच्या तुलनेत इंडिया आघाडीला मिळत असलेला पाठिंबा, लोकांमधला ॲक्सेप्टन्स, विरोधी पक्षाचा स्पेस, यामध्ये शिवसेनेला स्वतःची जागा दिसायला लागलेली आहे. शिवसेनेचं सगळं राजकारण हे विरोधी स्पेसचं राजकारण आहे. हे शिवसेनेच्या स्थापनेपासून आहे. कोणीतरी समोर सत्ताधारी आहे त्याची अँटी एस्टॅब्लिशमेंट असणारी प्रतिक्रिया म्हणजे शिवसेना राहिलेली आहे. शिवसेना सत्तेत असली तर जेवढी प्रभावी नसते तेवढी ती सत्तेत नसताना प्रभावी असते. आज तोच प्रभाव उद्धव ठाकरेंचा बघायला मिळतो, शिवसेनेचा बघायला मिळतो. आणि म्हणूनच मनसेच्या भाजपला समर्थन देणाऱ्या भाषणांमध्ये, राज ठाकरेंच्याच भाषणांमध्ये ते स्वतः तरी कन्व्हिन्स असतील की नाही अशी शंका येते. अनेक प्रतिक्रिया अशा पाहायला मिळाल्या. ती भाषणं सुद्धा भाजप समर्थक म्हणतात की ती भाषणं तशी आम्हाला का नाही वाटत जी भाषणं राज ठाकरे आधी करून दाखवत होते. जो लावरे तो व्हिडिओ मधला जो ताण होता, जोर होता, जोम होता, तो का नाही बघायला मिळत. आणि तोच जोम यासाठी नाहीये कारण तुम्ही सत्ता ज्यांच्याकडे त्यांच्याबरोबर चाललेल्या आहेत, उद्धव ठाकरे त्या त्यांच्या मूळ स्पेसमध्ये, विरोधाच्या स्पेसमध्ये, अँटी एस्टॅब्लिशमेंटच्या स्पेसमध्ये आहेत. आणि या स्पेसमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं, महाविकास आघाडीच्या स्पेसमध्ये, तर आजच्या घडीला निर्विवादपणे उद्धव ठाकरे यांची स्पेस प्रसंगी तशीच मोजायची म्हणली तर शरद पवारांपेक्षा मोठी आहे. शरद पवारांची आहेच, नो डाऊट. पण आज उद्धव ठाकरेंचा जेवढा ॲक्सेप्टन्स उर्वरित महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात, इंटेरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढलेला आहे, त्यांचं नेतृत्वाचा इतका मोठा ॲक्सेप्टन्स हा कदाचित अभूतपूर्व आहे. शिवसेनेचा ॲक्सेप्टन्स आणि उद्धव ठाकरेंचं असणारं आकर्षण याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे. उद्धव ठाकरे तोही ओलांडताना दिसत आहेत या निवडणुकीमध्ये. आणि एवढं मोठं यश, सत्ता येईल न येईल हा पुढचा भाग आहे, पण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण प्रदेशवादी पक्ष जे होता आलं नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत सुद्धा उद्धव ठाकरे पुढच्या 10 वर्षात त्या दिशेने जाऊ शकतात संपूर्णपणे. एक जे यश आपल्याला डीएमके किंवा ज्या दाक्षिणात्य पक्षांचं बघायला मिळतं, तेलुगू देशमचं बघायला मिळतं, डीएमकेचं बघायला मिळतं, किंवा तिकडे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं बघायला मिळतं, शिवसेना त्या दिशेने जाते. त्याचं यशाची फळं बघायला कदाचित 2029ची विधानसभा सुद्धा उजाडू शकते, पण त्या दिशेने जाते एवढं नक्की. आणि हे लक्षात आल्यामुळेच उद्धव ठाकरेंना माहिती आहे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप बरोबर जाणं म्हणजे हे सगळा जो स्पेस मिळत चाललेला आहे त्याच्यावरती पाणी सोडणं. आणि त्यामुळे आश्चर्य वाटायला नको की उद्या विधानसभेसाठी सुद्धा भाजप अगदी मुख्यमंत्रीपद जरी देऊ केलं किंवा काय वाटेल त्या सुद्धा वाटाघाटींसाठी देऊ केल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. उद्धव ठाकरे आता पुढच्या काळात स्वतःच्या जागा वाढवणं, लोकसभेतला स्ट्राईक रेट वाढवणं, विधानसभेमध्ये आणखी तो पुढे घेऊन जाणं आणि एक मजबूत ताकद म्हणून प्रादेशिक ताकद, जी एक अशी ताकद की जिच्याकडे मुख्यमंत्रीपद असलं नसलं तरी फरक पडत नाही, त्या पातळीला जाण्याचा प्रयत्न करेल. जो प्रकार आपल्याला डीएमके एआयडीएमकेच्या बाबतीत तामिळनाडूत बघायला मिळतो, सत्तेत नसले तरी डीएमके ताकदवान असते, एआयडीएमके ताकदवान असते, जयललिता ताकदवान होत्या, करुणानिधी ताकदवान होते, त्या पातळीला उद्धव ठाकरे जाऊ शकतात अशी ही स्पेस आहे. या स्पेसमध्ये राज ठाकरे तर सोडाच, त्यांची आता मदत घेण्याची स्थितीच नाहीये, शिवसेनेला गरजच नाहीये. पण आज प्रसंगी मोदींना सुद्धा नकार देण्याची ताकद ही या संभाव्यतेतून, या स्पेसमधून येते. उद्धव ठाकरेंना माहिती आहे महाराष्ट्रातला मजबूत प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना हा एकमेव उरणार आहे. एकेकाळी ती ताकद कदाचित शरद पवारांची असू शकली असती आणि राष्ट्रवादी काँग्रेस होऊ शकली असती, झाली नाही. काँग्रेस आता सवालच येत नाही. आता उरला एकच प्रादेशिक पक्ष, मराठी अस्मिता म्हणा नाही तर हिंदुत्वाद म्हणा, महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष, ताकदवान पक्ष एकच उरणार आहे आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. आणि याचं संपूर्ण नीट भान असल्यामुळे कदाचित इतर कुठल्याही टॅक्टिकल मार्गाने ते भाजपला सपोर्ट करतील न करतील पुढचा भाग आहे, पण भाजप समवेत जाण्याची शक्यता यावेळी सध्या तरी दिसत नाहीये. गेले तर ते या स्पेसवरती थोडंसं डायल्यूट होईल का, त्याचे फटके बसतील का लोकांचा, कारण आत्ताच लोकांचा जो अँटी एस्टॅब्लिशमेंटकडे जाणारा कल आहे तो शिवसेना गमवेल असं मुळीच वाटत नाही. आणि म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदींची ही टाळी सुद्धा नाकारलेली आहे. त्याच्यामध्ये हेतू जेवढा वैचारिक पातळीला आहे, संविधान वाचवायचं आहे, महाविकास आघाडीचे ते घटक आहेत, काँग्रेसबरोबर आता छान जुळलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर छान जुळलेलं आहे, आणि भाजपवरती जे काही बालंट आलेलं आहे देशाच्या पातळीला आणि महाराष्ट्राच्या पातळीला, आता त्यांच्या सोबत जाऊन ते आयता अंगावर कशाला घ्या. जसं अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी भाजप सोबत गेल्यामुळे जे आरोप भाजप त्यांच्या बाबतीत करत होते, आता ते बालंट, ते सगळं बॅगेज जे भाजपला अंगावरती वागवावं लागतंय, त्याच्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुटका झालेली आहे. शिवसेनेचा तर काही प्रश्नच नाही, जे जे कोण होते ते घेऊन गेलेले आहेत. अशा वेळी आता भाजप बरोबर जाऊन हे बॅगेज पुन्हा लोडणं आपल्या अंगावरती घ्यायचं का?
भाजपच्या या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतला जो काही राग जनतेत असेल तो आपल्यावरती केंद्रित करून घ्यायचा का? तो घ्यायचा नसेल तर आपली ही स्वेस वाढवत नेणे. 2024ची निवडणूक असो नसो, 2019च्या दृष्टीने एक मजबूत प्रादेशिक पक्ष ज्याची सर्व बहुमतासह सत्ता येऊ शकते या स्पेसच्या दिशेने उद्धव ठाकरे वाटचाल करतायत. आणि हे स्पष्ट असल्यामुळेच त्यांनी मोदींच्या सुद्धा या टाळीला हात देणं, हात पुढे करणं टाळलेलं आहे. हा तेवढ्या मागचाच अर्थ आहे. तो महाविकास आघाडीचा मुद्दा नाही, तो भाजपच्या विरोधात अन्य कुठल्या वैचारिक कारणासाठी नाही, तर याच्या अतिशय प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंगमुळे आहे की महाराष्ट्रातला एकमेव प्रादेशिक ताकदवान पक्ष होण्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची वाटचाल सुरू आहे. आणि एकदा का ती ताकद मिळवल्यानंतर पुढच्या काही काळामध्ये पक्षचिन्ह आणि पक्ष मिळणं हे अवघड नाहीये. लक्षात घ्या, निवडणूक आयोगाचा निकाला एक टप्पा झाला, अजून सुप्रीम कोर्ट बाकी आहे. हे विसरू नका की या वेळच्या लोकसभा मतदारसंघा निवडणुकीच्या नंतर सुद्धा कोणाला किती मतं मिळतात शिंदेंच्या उमेदवारांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, विधानसभेत कोणाला किती मतं मिळतात उद्धव ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना, याच्यावरती सुद्धा हे निकाल ठरणार आहेत. त्यासाठीचा हा जो काळ आहे त्या काळामध्ये स्वतःची ताकद वाढवत येणं, प्रादेशिक पक्ष आणि म्हणून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करणं आणि ते एकदा अस्तित्वात आल्यानंतर सत्तेत असलं किंवा नसलं याने फार फरक पडणार नाहीये याची जाणीव असल्यामुळेच ही टाळी नाकारलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे काही वेगळा अँगल तुम्हाला वाटतो का? काही मिस झालाय का? तुम्हाला सुद्धा यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल का? या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्समध्ये हे मुद्दे सगळे येऊ द्या आणि आम्हाला सबस्क्राईब करा. इकडे सबस्क्राईबचं क्लिक करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. पुढारी न्यूज फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहे, तो फॉलो करा. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवरती ॲक्टिव्ह असतो, मला फॉलो करा आणि मला तुम्ही माझ्या सगळे अपडेट्स पाहू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज पाहत राहा, कारण पुढारी न्यूज म्हणजे ज्या बातम्या आणि ज्या चर्चा इतर वेळी होत नाहीत ते होण्याचं ठिकाण म्हणजे पुढारी न्यूज. पाहत राहा.